इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाकडनं मोस्ट पॉवरफुल भारतीयांची यादी जाहीर। पंतप्रधान मोदी यादीत पहिल्या क्रमांकावर। पहिल्या 15 जणांमध्ये महाराष्ट्रातल्या 6 व्यक्तींचा समावेश। महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। चव्हाणांनी मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट। इंडिगो एअरलाइन्स कंपनीतील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53%वरनं 52%वर पोहोचणार। कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार। अहिल्यानगरमध्ये राहुरीत झालेल्या महापुरुषांच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांची अधिकाऱ्यांसोबत बैठक। तातडीनं आरोपीला अटक करण्याच्या दिल्या सूचना। नवी मुंबईमध्ये शरद पवारांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। रयत शिक्षण संस्थेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते संपन्न। मालेगावात 181 बांगलादेशी बोगस लाभार्थ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल। शेतकरी नसताना घेतला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ। सर्व लाभार्थी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधल्या सीमेवरचे असल्याची माहिती। मुंबई पालिकेकडून माटुंग्यातल्या एका इमारतीला नोटीस। कपोल निवास ही 3 मजली इमारत 80 वर्षांहून जुनी। इमारतीचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न। मुंबईतल्या पर्यटन स्थळांमध्ये आता आणखी एका पर्यटन स्थळाची भर। मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉकवे सोमवारपासून खुला होणार। 700 मीटर लांबी असलेल्या नेचर वॉकवेसाठी असणार तिकीट। गडचिरोलीमध्ये पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन। रोजगार मेळाव्यात 1000हून अधिक बेरोजगारांची हजेरी। आणि मीरा भाईंदरमध्ये एका कुटुंबावर हल्ला। भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना मद्यधुंद असलेल्या एका गटानं केली मारहाण। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।